क्वेश्चन समजलं. आता थर्ड आहे √216 मायनस 5 √6 प्लस √294 मायनस 3 अपॉन √6. ठीक आहे. आता आपण याचे फ्रॅक्शन घेऊन घेऊया. 36 × 6 मायनस 5 √6 प्लस 7 हे 294 येईल आणि मायनस 3 अपॉन √6 येणार आहे. ठीक आहे. आता आपण लिहून घेऊया. 36 × 6 मायनस 5 √6 प्लस √294 चे फॅक्टर येणार आहेत. (36 × 6 मायनस 5 √6 प्लस 7 √6 मायनस 3 अपॉन 6 आणि √6 घेऊया. ठीक आहे. मग इथे मी डायरेक्ट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने इथे आपण जसं मल्टिप्लिकेशनला इथे मल्टिप्लाय करून घेतलं √3ने, तसं या पद्धतीने इथे करून आणि हा नुसता खाली 6 आलेला आहे. आता इक्वल्स टू आता जे विदाऊट आता याचा रूट निघतो 6, म्हणजे याचं हे पोझिशन येते 6 √6 येतं, मायनस 5 √6 येतं, प्लस 7 √6 येतं, मायनस 3 अपॉन 6 √6 येतात. ओके. आता आपण 6 मायनस 5 प्लस 7 मायनस 1/2 √6 हा कॉमन घेऊया. ठीक आहे. तर बघा याचा आन्सर येणार आहे 8 मायनस 1/2 √6. ठीक आहे. तर इथे 8 मायनस नाही, यांचं मायनस केल्यानंतर 8 येतात, मायनस 1/2 √6 येतात. ठीक आहे. आता बघा 8 × 2 = 16, 16 मायनस 1 ते 16 मायनस 1 इथे 2 आणि इथे √6 येईल. ठीक आहे. मग आपला आन्सर इथं 15/2 √6. ठीक आहे. समजलं. फोर्थ नंबरचा आहे 4 √12 मायनस √75 मायनस 7 √48. ते सोल्युशन आहे 4 √12 मायनस 75 मायनस 7 √48 आहे. ठीक आहे. आता आपण याचे √4 12चे फॅक्टर येतात. 4 × 3 = 12 मायनस 75चे तर 25 × 3 आणि 48चे येतात मायनस 7 16 × 3 हे फॅक्टर येतात. ओके. ठीक आहे. आता आपण हे इथून हा 4 मधून 4 × 2 √3 येईल, मायनस 25चा 5 √3 येईल, मायनस 7 √4 7 × 4 √3 येईल. ठीक आहे. मग बघा 4 × 2 8 √3 ते 5 √3 7 4 = 28 √3 आन्सर येणार आहे. आता बघा हा 8 मायनस 5 मायनस 28 कॉमन येईल √3 इक्वल्स टू आपला आन्सर येईल इथे मायनस 25 √3. ठीक आहे. सोपं आहे. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे 2 √48 मायनस √75 मायनस 1/√3. ठीक आहे. इथे 2 येतो, √48 मायनस 75 मायनस 1/√3 इक्वल्स टू 2 √16 × 3 मायनस 25 × 3 मायनस 1/√3 इंटू त्याला आपण मल्टिप्लाय करून घेऊया √3ने. ठीक आहे. इथे आपला आन्सर येतं आता 2 × 4 √3 मायनस 5
√3 मायनस √3 अपॉन 3. ठीक आहे. इथे येतं मग 8 √3 मायनस 5 √3 मायनस √3 अपॉन 3. ठीक आहे. ते 3 मायनस √3 अपॉन 3 इक्वल्स टू 9 √3 येतो आन्सर मायनस √3 अपॉन 3. ओके. आता बघा इथे आपण 9 मायनस 1 कॉमन काढून घेऊया √3 अपॉन 3. तर आपला आन्सर येतं 8 √3 अपॉन 3. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. फर्स्ट आहे 1 अपॉन √5. The solution is 1 upon √5 equals to 1 upon √5 into √5 upon √5 equals to इथे येईल √5 upon 5. ठीक आहे. आता 2 अपॉन 3 √7 आहे. इथे येईल 2 अपॉन 3 √7 इक्वल्स टू 2 अपॉन √3 √7 इंटू √7 टू √7. ठीक आहे. मग आपल्याकडे येतं 2 √7 अपॉन 21 येतं. ठीक आहे. म्हणजे 7 3 21 येतील. ओके. आता इथं आहे 1 अपॉन √3 मायनस √2. ते 1 अपॉन √3 मायनस √2 equals to 1 upon √3 minus √2 into √3 plus √2 upon √3 plus √2 equals to √3 plus √2 √3 square minus √2 square आहे. ठीक आहे. तर आपला आन्सर येईल √3 plus √2 अपॉन 3 minus 2 equals to √3 plus √2. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे 1 अपॉन 3 √5 प्लस 2 √2. ठीक आहे. 1 बघा इथे आपण घेऊया 3 √5 प्लस 2 √2 इंटू 3 √5 मायनस 2 √2 अपॉन 3 √5 मायनस 2 √2 इक्वल्स टू 3 √5 मायनस 2 √2 अपॉन 3 √5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 √2 ब्रॅकेट स्क्वेअर. याचा आन्सर येणार आहे आपलं 3 √5 मायनस 2 √2 अपॉन 45 मायनस 8 इक्वल्स टू 3 √5 मायनस 2 √2 अपॉन 37. ओके. आता लास्ट एक्झाम्पल आहे 5th नंबरचं 12 अपॉन 4 √3 मायनस √2. ठीक आहे. तर बघा ते आपण 12 अपॉन 4 √3 मायनस √2 इंटू 4 √3 प्लस √2 1 4 √3 प्लस √2. इथे येतात 48 12 4 जा 48 √3 प्लस 12 √2 ते 4 √3 स्क्वेअर मायनस √2 स्क्वेअर. ठीक आहे. इक्वल्स टू 48 √3 प्लस 12 √2 अपॉन 48 मायनस 2 इक्वल्स टू 48 √3 प्लस 12 √2 अपॉन 46 इक्वल टू 6 4 √3 मायनस √2 अपॉन 23. हे आपलं आन्सर येणार आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो
असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.